नमस्कार, मी विष्णू सानप, पत्रकार, लेट्सअप मराठी. मी नमस्कार. शीतल माडगुळकर आपल्याशी बोलतोय. हो, हां, बोला. तुमचा मुलगा सौमित्र माडगुळकर यांनी Facebook पोस्टच्या माध्यमातून माझ्या जीवाला हां. धोका आहे आणि अशा अनेक आशयाची अगदीच. पोस्ट केलेली आहे. हां, तर हां. तुमची काय प्रतिक्रिया आहे यावर? माझी प्रतिक्रिया अशी आहे, की कुठलीही आई आपल्या मुलाला जी 9 महिने पोटात वाढवते, जपते, आयुष्यभर त्याला संस्कार देते, मदत करते, ती आई कशी जीवाला धोका असेल? ह्याच्यावरूनच तुम्हाला कळायला पाहिजे, की तो पूर्ण खोटं बोलतोय. आणि उलटंच आहे, की यांनी विल माझ्या नावावर केलाय आणि पंचवटीचा जो वाटा आहे, तो 50% त्याला हवाय. हं, हं. आणि त्यासाठी तो माझा छळ करत आलाय गेली 5 वर्ष आणि गदिमांची सूनबाई आहे मी. कायम मी त्यांच्या मान-सन्मान जपलाय. हं, हं. त्यामुळे मी गप्प राहून आत्तापर्यंत सहन करत आले. हं, हं. काहीही बोलले नाही मी. बरं. आणि त्या तो हे सगळं पैशासाठी करतोय. हे ब्लॅकमेल करतोय तो आणि खोटी पोस्ट लिहिली आहे त्यांनी. बरं. पण त्यांचं अ, म्हणणं असं आहे, की ही वास्तू जतन झाली पाहिजे. कुठल्याही हो, पण बिल्डरला देता माझंही कामा नये. म्हणणं तेच आहे आणि आम्हीच ती जतन करतोय. हां, विचारा त्याला. टॅक्स आम्ही भरतोय. ते म्हणतात, की टॅक्स मी देतो. झाडाचे पैसे नाही. तर मी देतो म्हणजे आम्ही त्याच्या नावावर भरतो आणि तो नुसतं भरतो. म्हणजे मग पैसे आम्ही या देतो तिघं जण. या त्याचा वादाचं काही मूळ काय संबंधच आहे? नाहीये. या ह्या वादाचं मूळ काय? वादाचं मूळ इतकंच आहे, की तो स्वतःची कातडी बचाव करतोय. बरं. त्याच्या विरुद्ध तो वाईट वागतो म्हणून मी पोलिसात कंप्लेंट केलेली आहे. तुम्ही आणि पोलिसात माझ्या कंप्लीट केली? मुलीने हो, मी केली. कुठल्या पोलीस ठाण्यामध्ये? अ, ते काही तुम्ही डिटेल विचारू नका, केलीये ठीक एवढं आहे, ठीक सांगते. ठीक आहे. त्याचं हे मूळ कारण आहे. हे काही छापण्यासाठी नाही आता बोलत आहे मी. आता आम्ही जे तुमच्याशी हां, बोलतोय, तर त्यांच्याशी आम्ही हां. बोललो, तर ते बोलले, की हे सगळं प्रेमाने आणि बसून वाद मिटवण्यासाठी माझी तयारी आहे. मात्र ते तिकडून जर असतं, तर आम्ही केव्हाच केलं असतं ना. हे बघा तुम्हाला सांगते मी, एक बिल्डर आले होते आणि हं, त्यांना ह्याने अक्षरशः हाकलून दिलं. बरं, आणि सगळे कागदपत्र जे पंचवटीचे आहेत, ते तोच बघत होता विकण्यासाठी. बरं, तो आणि आनंदवजीच बघत होते. बरं, आणि त्याला जेव्हा कळलं, की व्हीलमध्ये यांनी सगळं माझ्या नावावर केलंय, तेव्हा तो आता माझ्या मरणाची वाट बघतोय, की मी मेले की त्याला 50% मिळेल आणि मुलीला 50% मिळेल. आता 3 वाटे करूया असं मी म्हणत होते. बरं. ते नकोय त्याला. म्हणजे त्याला जास्त वाट्यावरून वाद पैसे आहे. पाहिजेत. माझा वाद नाहीये. नाही, नाही. मी आणि त्यांचा वाद माझी वाट्यावरून आहे. मुलगी हां, मी आणि माझी मुलगी 50% ला सुद्धा कबूल झालो होतो. बरं. हां. मग तुम्हाला असं वाटत आता नाही का, नाही की कबूल. वास्तू जतन झाली पाहिजे या हो, ठिकाणी? वाटतं ना. वाटतंच. आम्ही करतोच आहोत जतन. अहो, ड्रेनेज तुमचं लक्ष नाही घालत तो. पुढचं पडलं होतं पडायला आलं होतं. मी हं, आणि ह्यांनी आणि आनंद भाऊजींनी ते दुरुस्त केलंय. हं, हं, त्याला विचारा त्याने 1 पैसा तरी दिला का? पंचवटी रंगवायची होती. त्याने विरोध केला. मला त्रास होतो पंचवटी नाही रंगवायची. हं, हं. विचारा त्याला. मी बरं. काहीही खोटं बोलत नाही. मी सत्यच बोलते कायम. तुमची आणि गदिमांच्या नावाला माझ्या इतकं कोणीच जपलेलं नाहीये. बरोबर. तुमची एक छोटी नात आहे 10वी मला वाटतं. हो, ती हो. पण बोलत होती, की मलाही बोललं जातं किंवा छे, अशा छे! काहीतरी काय हो. माझी इतकी लाडकी नात आहे ती आणि सर्वात आमच्या जवळची होती. हं, माझ्या आणि ह्यांच्या. हं, तिला हं, आमच्याशी बोलू न देता तिच्या मनात भरवण्यात आलंय वाईट. आता काय सांगू मी आई आहे, पण हं, काय हं, सांगू तुम्हाला माझ्या मुलाविषयी? हं, हं. अक्षरशः त्रास देतायत मला. म्हणजे जीवाला खरं तर माझा धोका आहे. माझे सगळे नातेवाईक म्हणतायत, की "वहिनी तू इतकं का सहन करतेस?" तर केवळ गदिमांचं नाव म्हणून मी हे सहन करत होते, की बाहेर चव्हाट्यावर येऊ दिलं नाही. पण आता त्यानेच काढलं ते. कारण माझ्या मुलीने पोस्ट टाकली, आईला त्रास देतो म्हणून मदर्स डेची. हं, कारण हं. त्याची मदर्स डेलाच त्याने हे गिफ्ट दिलंय मला. इतकं अ, घाणेरडं. नक्की ताई, मी तुमच्या परवानगीने तुमचा फोन रेकॉर्ड केलेला आहे. तर हां, तुम्ही माझ्याशी बोललात त्याबद्दल धन्यवाद. ओके. येस. आणि एक लक्षात ठेवा, हां. की आई कधीही मुलाची वाईट वागणार नाही. हं, हं. हे तुम्हाला सुद्धा माहिती आहे. बरोबर. आणि कुठली मी त्याला
भरपूर तो हा हा त्याने हा तुमच्यातला वाद मिटावा असं हो, गदिमांना जे मानणारे आहेत, जे चाहते आहेत, हो. त्यांना सगळ्यांना बरोबर आहे. वाटतंय. पण वाद नाहीच आहे ना, मी सांगते. हं, हं, त्याला ह्याने स्वरूप दिलंय वादाचं हं, आणि हं. सहानुभूती मिळवायला खोटी पोस्ट टाकली आहे त्याने. काय सांगू तुम्हाला? बरं. हे बघा त्याच्या विरुद्ध हं, सगळीकडे नातेवाईकात कळलेलं आहे. हं, तो हं. मला त्रास देतो म्हणून. बरं. तर लोकांची सहानुभूती मिळवण्यासाठी त्याने ही पोस्ट टाकलेली आहे. आणि ते बरोबर ती लोकं फसली आहेत त्याच्यामध्ये. चालेल. नक्की त्यांची पण प्रतिक्रिया मी घेणार आहे. ओके. बोलल्या त्याबद्दल धन्यवाद. आणि आणखीन सांगते तुम्हाला, हं, हं. की पंचवटीमध्ये ड्रेनेज तुंबतं, त्याच्याकडे ते दोघंही लक्षात देत नाहीत. हं, हं. हां? नक्की आणि त्याचं त्याबद्दल हां. आणि त्याचं मी आणि माझी जाऊ करतो उभं राहून. हं, ड्रेनेजचं काम करून घेतो. हं, हं, आणि ते ह्यांच्यामुळेच तुंबतं, कारण नको त्या गोष्टी टाकल्या जातात. दुसरी गोष्ट म्हणजे हं, हं, रंगवायची पंचवटी, ह्याच्यात त्यांनी कधीही सहभाग घेतलेला नाहीये. हा हं. फक्त लोकांची सहानुभूती मिळवायचा त्याचा प्रयत्न आहे, बाकी काहीही नाहीये. नक्की विषयी त्याला प्रेम असतं, तर विकायला सहभाग त्याने घेतला नसता. हं, हं, सगळ्या बिल्डरना तोच एंटरटेन करत होता. हं, हं. आता 50% वाटा त्याला पाहिजे म्हणून हे सगळं चाललंय. नक्की ब्लॅकमेल धन्यवाद. त्यांचं. तुमचा विषय कळाला ताई. बोलल्याबद्दल ओके, खूप खूप धन्यवाद. थँक यू. ओके. हां, आभारी आहे. हां.